नमस्कार मंडळी. आज आपण बनवतो सोलापुरी चमचमीत आमटी. तर ही आमटी अतिशय झटपट होते आणि चवीलाही चविष्ट लागते. तर यासाठी आपण काय करायचं, इथे मी साधारण 4 माप भरून तुरीची आणि मुगाची डाळ मिक्स घेतलेली आहे. आता इथे मी साधारण 7 माणसांसाठी ही आमटी बनवते म्हणून मी हे प्रमाण घेतलेलं आहे. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही 2 माप भरून इथे तुरीची आणि मुगाची डाळ मिक्स घेऊ शकता. आता इथे छान आपली डाळ आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायची आहे. यासाठी मी यामध्ये पाणी घालून घेते. साधारण आपण इथे 4-5 पाणी काढून घेणार आहोत. आपल्या ज्या डाळीवरती जे आवरण असतं आणि जो सफेद द्रव असतो तो आपल्याला काढून टाकायचा आहे. आता अशा प्रकारे हे पाणी काढून आपण स्वच्छ पाण्यामध्ये डाळ साधारण 5 ते 10 मिनटं भिजत ठेवलेली आहे. आता कुकरच्या भांड्यामध्ये डाळ आपण ट्रान्सफर करून घेणार आहोत आणि कुकरला मस्त आपण झाकण लावून साधारण आपण 3 शिट्ट्या करून घ्यायच्या. 3 शिट्ट्यानंतर तुम्ही पाहू शकता छान दाटसर आपलं वरण तयार झालेलं आहे. यामध्ये आपण मीठ किंवा हिंग काही घातलेलं नाही आहे, हळद वगैरे. आपल्याला फक्त याला घोटून घ्यायचं आहे. व्यवस्थित घोटून झालं की छान आपल्याला हे असं वरण गरमच ठेवायचं आहे. आता कढईमध्ये आपण इथे फोडणी करून घेतो. छान आपण तेल गरम करतो तोवर इथे मी टॉमॅटो किसून घेतलेले आहे. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही मिक्सरमध्ये प्युरी करू शकता. तेल छान गरम झालेलं आहे. यामध्ये आपण घालून घेतो पाव चमचा मोहरी. मोहरी छान तडतडायची वाट पाहिजे. छान आपली मोहरी तडतडलेली आहे. आता यामध्ये आपण पाव चमचा जिरं घालून घेतो आहोत. जिरं मोहरी व्यवस्थित तडतडली की आपण यामध्ये साधारण 20-25 पाकळ्या छोट्या बारीक लसणाच्या घालून घेतलेल्या आहेत. छोट्या लसणाच्या पाकळ्यांना चव छान असते. छान व्यवस्थित आपल्याला लसूण इथे परतवून घ्यायचा आहे. आपला लसूण व्यवस्थित परतवला आणि त्याचा रंग थोडा तपकिरी झाला की आपण यामध्ये कढीपत्त्याची पानं घालून घेणार आहोत. तर इथे मी कढीपत्त्याची पानं बारीक चिरून घातलेले आहेत. आता कढीपत्त्याची पानं व्यवस्थित तडतडली की आपण यामध्ये पाव चमचा हिंग घालून घेणार आहोत आणि सोबत आपण पाव चमचा हळद घालून घेणार आहोत. आता यामध्ये आपण तिखटासाठी घालून घेणार आहोत लाल तिखट. काश्मीरी लाल तिखट मी इथे वापरलेलं आहे. इथे साधारण मी 1 मोठा चमचा काश्मीरी लाल तिखट पावडर घालून घेतलेली आहे. छान आता आपल्याला यावरती टॉमॅटोची जी प्युरी बनवलेली आहे किंवा किसूनचे टॉमॅटो घेतलेले आहेत ते घालून घ्यायचे आहेत. व्यवस्थित आपल्याला ढवळून घ्यायचं आहे. टॉमॅटो आपल्याला व्यवस्थित शिजवून घ्यायचे आहेत. टॉमॅटोमुळेच या आमटीला व्यवस्थित छान अशी मस्त चविष्ट चव लागते. आपली जी फोडणी गेलेली आहे तिला उकळी आलेली आहे. आता यामध्ये आपलं शिजलेलं वरण घालून घ्यायचं आहे. तुम्हाला जेवढी दाटसर आमटी हवी असेल किंवा पातळ हवी असेल तर या प्रमाणामध्ये तुम्ही यामध्ये आता गरम पाणी घालू शकता. आता मला ही कन्सिस्टन्सी परफेक्ट आहे त्यामुळे मी छान आता हे एकत्र करून घेणार आहे. पुढे अजून उकळी येण्याची आपण वाट पाहिजे. छान हलकीशी उकळी फुटली की आपण यामध्ये चवीपुरतं मीठ घालून घ्यायचं आहे. पुढे आता व्यवस्थित उकळी येऊन छान ही आमटी डबडबून शिजायला द्यायची आहे. छान डबडबीत अशी शिजली की आपली आमटी तयार आहे. झटपट होणारी ही सोलापुरी आमटी तुम्हाला कशी वाटली ही नक्की कॉमेंट्समध्ये कळवा. बरेच जण चॅनल पाहतात पण सबस्क्राईब करत नाही. मंडळी, चॅनल पाहून नक्की सबस्क्राईब करा. तुम्हाला या रेसिपीज कशा वाटतात त्या कॉमेंट्समध्ये कळवा. धन्यवाद.